नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण कालच्या तासाला मराठीतील गझल जी आहे तर ती अभ्यासासाठी घेतलेली आहे. रंग माझा वेगळा हे गझलकार किंवा कवी आहे सुरेश भट. तर त्यातला जो राहिलेला भाग आहे तर तो आज आपण पाहूया. रंग माझा वेगळा. सुरेश भट. तर मित्रांनो, सुरेश भट यांची ही गाजलेली गझल आहे रंग माझा वेगळा. तर कालच्या तासाला आपण पाहिलेलं आहे कवीच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी आलेल्या आहेत. त्या अडचणीवर मात करून त्यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. स्वतःचं जे काही मीपण आहे ते त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवी म्हणतात की मी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे. जे मध्यरात्री सुद्धा ते या ठिकाणी लोकांचा विचार करतात किंवा लोकांना मार्गदर्शन करण्याचं कार्य करतात. लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांच्याशी चर्चा करतात. जे रात्रंदिवस त्यांना समाजाचं जे हित आहे तर त्याच्याविषयी कळवळा वाटलं. ते लोकांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी आहेत तर त्यांच्याविषयी लेखकाच्या मनामध्ये खूप आस्था आहे. ज्या आस्थेवाईकपणे ते लोकांना मार्गदर्शन करतात किंवा प्रेरणा देण्याचे कार्य करत असतात. तर पाहूया, जे एकूणच ते स्वतःला मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणतात. मला दुःखाचा लळा लागलेला आहे असं म्हणतात. जे समाजामध्ये असणाऱ्या लोकांना म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहे तर ते दुःख सोडवण्यासाठी ते झटत आहे. जिथं लोकांची पिळवणूक होते, जिथं लोकांचं शोषण होतं, जिथं लोकांना त्यांचे हक्क कर्तव्य त्यांना समजून सांगण्याची गरज आहे, जिथं त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे, तिथं ते लेखक जे आहेत ते धडपडताना दिसतात किंवा पळताना दिसून येतात. म्हणूनच म्हणतात मला दुःखाचा लळा लागलेला आहे. केवळ मी सुखात असून उपयोग नाही. हे जे मला दिसते सभोवताली जी लोक दिसतात ते दुःखामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. केवळ मी सुखामध्ये असून उपयोग नाही तर मी सुद्धा त्यांच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यांचं दुःख जे आहे ते मला जाणवतं आणि त्याच्याविषयीच्या ज्या भावना आहेत त्या कवींनी आपल्या समग्र कवितेतून मांडलेल्या आहेत. लेखकाला सावलीच्या झळा सुद्धा लागलेल्या आहेत. केवळ मी आनंदात आहे, मी सावलीत आहे, बस झालं माझा विचार, मी सुखी आहे ना बस. त्याचा जो संकुचित विचार आहे तो त्या विचारांना लेखकाला कधी स्पर्श केलेला नाही. लोकही सावलीत असली पाहिजेत. लोक जे काम करतात, काबाड कष्ट करत आहेत, ते जे झटतात पळतात त्याचे काहीतरी चीज झालं पाहिजे. त्यांना त्यांचे हक्क, न्याय, कर्तव्य मिळवून देण्याची गरज आहे. त्याची जाणीव त्यांना करून देण्याची गरज आहे. म्हणून कवी त्या ठिकाणी धडपडतात, पळतात आणि कवीला जे स्वतःचं सुख आहे तर ते सुख या ठिकाणी बोचताना दिसून येते आणि त्यांना या सावलीच्या झळा लागू लागतात. जे एकूणच कवी समाजासाठी झटतात, समाजासाठी पळत आहे, समाजाच्या कल्याणाचा ते विचार करतात आणि तत्कालीन जी परिस्थिती आहे समाजातली, जी ढोंगीपणा आपण पाहिलेलं आहे कालच्या तासाला, ढोंगीपणा आहे, मतलबीपणा आहे किंवा जी काही स्वार्थवृत्ती आहे, लाचारी आहे, समाजाचा जो लुटपणा आहे तर त्याच्याविषयीची प्रचंड चीड लेखकाच्या मनामध्ये आहे आणि हे सर्व नष्ट करण्यासाठी
कवींनी स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. म्हणजे मी आजपर्यंत अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहिलेल्या आहेत, विविध प्रकारचा समाज मी अभ्यासलेला आहे, त्याच्यामध्ये मी वावरलेलो आहे. त्याचा कुठलाही रंग नाही किंवा असा कुठलाही या ठिकाणी प्रसंग आलेला नाही की ज्याला मी सामोरं गेलेलो आहे. सगळ्या प्रकारचे प्रसंग, सगळ्या प्रकारच्या अडीअडचणी, सगळ्या प्रकारची लोक कवींना भेटलेली आहेत. म्हणून म्हणतात, मी रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. मी त्याच्यामध्ये मिसळून गेलो आणि माझं जे स्वत्व आहे, माझं जे मी पण आहे ते मी वेगळं या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी कसा वेगळा आहे हे कवींनी या कवितेतून मांडलेलं आहे. गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. ज्या अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले, जीवन उद्ध्वस्त करणारे अनेक घटना घडल्या, मला अडकवून ठेवण्याचे सुद्धा अनेक प्रयत्न केले गेले. का तुम्ही झटताय लोकांसाठी? तुम्हाला काय देणं घेणं आहे का? बघा, जे लेखकाला विकत घेण्याचे सुद्धा प्रयत्न केले गेले, परंतु लेखक म्हणतात, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी अनेक गुंत्यामध्ये गुंतलो, अनेक अडीअडचणी आल्या, परंतु मी त्याच्यातून निसटलो, मी त्याच्यामध्ये गुंतून पडलो नाही. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. जे लेखकाला या ठिकाणी सावल्याच्या सुद्धा झळा लागू लागलेली आहेत. लेखक सुखामध्ये आहेत, परंतु ते सुख त्यांना या ठिकाणी सहन होत नाही. तर मी एकटा सुखामध्ये आहे, माझा समाज हा दुःखी आहे, माझ्या समाजाला आणखीन समाजामध्ये अडीअडचणी आहेत, त्यांचे हक्क, न्याय, कर्तव्य त्यांना आणखीन मिळालेले नाहीत, ते मिळवून द्यायचे आहे. त्याच्यासाठी लेखक झटत आहेत. म्हणून ते म्हणतात, माझ्या वाट्याला ह्या सावल्या कुठून आल्या? मला वाटत नव्हतं माझ्या वाट्याला सावल्या येतील, कुठून आल्या, कशा आल्या, परंतु ह्या सावल्यामध्ये मला करमत नाही. ह्या सावल्यामध्ये सुद्धा मला झळ बसली आहे, मला दाह होतो आहे. जे हे सुख कवीच्या वाट्याला येऊनही ते सुख त्यांना या ठिकाणी नकोसं वाटू लागतं. तर मी एकटा सुखात आहे, माझा समाज, हे लोक, माझ्या आसपासचे जे काही समाज आहे संपूर्ण, तर तो दुःखी आहे आणि मी केवळ एकटा सुखात आहे. जी भावना कवीला या ठिकाणी मन विदीर्ण त्यांचं करणारी भावना आहे. मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. बघा, जसा कोणीही व्यक्ती नाही की ज्याला सावलीच्या झळा लागू लागतात. म्हणजे सुख वाट्याला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या सुखाचा उपभोग घेत असते, परंतु लेखक हे जे सावली आहे, हे जे सुख आहे ते त्यांना नको वाटू लागते. म्हणून म्हणतात, रंग माझा वेगळा आहे. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा अंडला. बघा, जे एखादं गीत आपण गुणगुणावं, एखादं आवडतं गाणं, गीत, जसं ते आपल्या आवडीचं असतं आणि कुठेही आपण ते गुणगुणतो, म्हणतो, आपल्याला बरं वाटते, त्या ठिकाणी करमतं. परंतु लेखकाच्या मनामध्ये जे गीत आहे ते कशाचं आहे? तर दुःखाचं गीत आहे. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लढा. म्हणजे दुःख इतकं लेखकाच्या पाठीमागे लागलेलं आहे, ते दुःख लेखकाचा पिच्छा सोडायला तयार नाही. बघा, म्हणजे इतकी सवय झाली, लेखक आणि दुःख एक समीकरणच बनलेलं आहे. सुख आहे, मात्र सुखातही दुःखाची जाणीव होते. दुःख लेखकाचा पिच्छा सोडायला तयार नाही, इतकी सवय झालेली आहे. सुख तर नकोच वाटतं. का? मी एकटा सुखात असून उपयोग नाही. हा समग्र माझा समाज, ही समग्र माझी जी लोक आहेत, त्यांच्या ज्या वेदना आहेत, व्यथा आहेत, त्यांच्यामध्ये असणारा जो विद्रोह आहे, त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लेखक झटत आहे. त्यांच्यामध्ये जाणीव जागृती ते करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्येच लेखकाला दुःख हवंसं वाटतं. आणि म्हणून लेखक सुद्धा म्हणतात, ह्या दुःखाला सुद्धा माझा इतका लढा लागलाय, ते माझ्यापासून दूर जायला तयार नाही. सुखामध्ये सुद्धा दुःखच या ठिकाणी माझ्याकडं येत आहे, त्या सुखामध्ये सुद्धा मला दुःखच दिसत आहे. जे असा हा लढा या दुःखाला सुद्धा लेखकाचा लागलेला आहे. दुःख लेखकापासून दूर जायला तयार नाही आणि लेखकाला सुद्धा त्या दुःखाला सोडू वाटत नाही. कोणत्या काळी कळे नाही जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा लढा. बघा, जे इतक्या खडतर यातना जीवनामध्ये आल्या, इतके कटू प्रसंग जीवनामध्ये आले आणि जगायला आता सुरुवात करणार होतो मी. कुठेतरी आता
चार घास मुखामध्ये सोन्याचे जाणार होते, कुठेतरी आता चांगलं काहीतरी होणार होतं, परंतु काय झालेलं आहे तर कोठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. आणि आयुष्यामध्ये असे प्रसंग आले की माझा गळा त्या ठिकाणी कापला गेला. म्हणजेच काय तर सुख वाट्याला येता येता अचानक दुःखानं त्या ठिकाणी हजेरी दिलेली आहे. जे सुखापाठोपाठ दुःख या ठिकाणी धावतच येतंय. आता कुठं चांगलं व्हायला लागलेलं आहे, आता कुठं सुख वाटायला यायला लागलेलं आहे, आता कुठं आनंदी क्षण जीवनामध्ये यायला लागलेले होते, परंतु तिथं दुःखानं हजेरी लावलेली आहे. दुःख धावत त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून लेखक म्हणतात अनकुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. आणि आयुष्यामध्ये अशी काही कलाटणी मिळाली, आयुष्याला असं काही वळण मिळालं की त्या ठिकाणी माझा गळा कापला गेला. म्हणजेच पूर्ण आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होऊन गेलं. अगोदरही दुःख, पुन्हा सुख, पुन्हा आणखीन त्या सुखाच्या पाठोपाठ दुःख आलेलं आहे. आयुष्य या ठिकाणी संपलेलं आहे. जे एकूणच हे दुःख लेखकाचा या ठिकाणी पाठलाग करत आहे, लेखकाला सोडायला तयार नाही आणि लेखकाला सुद्धा या दुःखामध्येच बरं वाटू लागलेलं आहे, करमू लागलेलं आहे. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा अंधार. बघा, तात्पर्य, माझ्या जीवनाचं तात्पर्य काय आहे, माझ्या जीवनाचं इप्सित काय आहे, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे, मला कुठं जायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय गाठायचं आहे. बघा, आणि हे सगळं कोण सांगते तर ह्या खोट्या दिशा सांगतात. दिशा सुद्धा खोट्या आहेत. बघा, आपण पाहतो हल्लीच्या समाजामध्ये सुद्धा झुटे का बोलबाला और सच का मुंह काला असं म्हणतो आपण हिंदीमध्ये, एक संज्ञा आहे. जे हल्ली खोटं विकलं जातं, हल्ली खोटं उंच मान करून उभा आहे आणि खरं जे आहे ते विकलं जात नाही, खोट्याला किंमत नाही आणि खोट्याला या ठिकाणी गुपचूप बसावं लागतं. जी अशी ही प्रवृत्ती समाजाची वाढलेली आहे, लोकांची विचारधारा बदललेली आहे. म्हणून लेखकाला सुद्धा हा अनुभव पावलोपावली आलेला आहे आणि तोच अनुभव ते या ठिकाणी आपल्या कवितेतून या गझलेच्या माध्यमातून शब्दबद्ध करतात. बघा, सांगते तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. त्या खोट्या दिशा सांगतात माझं तात्पर्य काय आहे. दिशा सुद्धा खोट्या आहेत आणि जिथं दिशाच खोट्या असतात तिथं निश्चितच चांगला मार्ग सापडेल का. आपल्याला जिथं जायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते निश्चितच सापडणार नाही. छोटंसं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी मित्रांनो. आपण एखाद्या जंगलामध्ये गेलो, आपल्याकडे घड्याळ नाही, कुठलं हुका यंत्र नाही किंवा काही नाही आपल्याकडे साधन कुठलंही. आपल्याला त्या ठिकाणी सर्व ज्या काही दिशा आहेत तर त्या दिशा निश्चितच लक्षात येत नाहीत आणि आपण त्या ठिकाणी भटकू लागतो. निश्चितच रस्ता सापडत नाही आपल्याला, त्या जंगलातून आपण बाहेर पडू शकत नाही, निश्चित दिशा सापडत नाही. जे त्या पद्धतीनं लेखकाला सुद्धा या दिशा ज्या आहेत त्या खोटा मार्ग दाखवत आहेत आणि त्याच्यातून जे तात्पर्य आहे, जे काही लेखकाला जिथं जायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे ते गाठण्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत. म्हणजे चोहीकडे या ठिकाणी खोट्याचा बोलबाला आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. आणि अशा या खोट्यातून सुद्धा मी स्वतःला सावरलेला आहे. या खोट्या जगापासून मी फारकत घेतलेली आहे. या खोट्या जगापासून मी माझं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझं मीपण जोपासलेलं आहे. माझी एक वेगळी दिशा मी निर्माण केलेली आहे की जी दिशा एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी आहे. मला आणि समाजाला एकत्र बांधणारी ती दिशा आहे. म्हणून लेखकाला या ठिकाणी वाईट वाटू लागतं की माझं तात्पर्य गाठण्यामध्ये या खोट्या दिशा सुद्धा मला या ठिकाणी काय म्हणूया त्याला, मला वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी या खोट्या दिशा अडथळा ठरत आहेत. जी याची सुद्धा जाणीव लेखकाला होते आहे. म्हणजे अनेक लोक समाजामध्ये असतात की जे मिसगाईड करतात लोकांना. त्यांचं तात्पर्य, त्यांचं इप्सित, त्यांचे जे ध्येय आहे, जे काही उद्दिष्ट आहे ते गाठण्यामध्ये अडचणी आणत असतात. तशा ह्या दिशा, तशी लोक या लेखकाला पावलोपावली दिसून आलेली आहे. त्यांच्याकडून लेखकाला असे वेगवेगळे अनुभव आलेले
आहेत. आणि लेखक म्हणतात बघा, खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. चालणारा पांगळा पाहणारा आंधळा म्हटलेला आहे. बघा, जी तात्पर्य घवेल का त्या ठिकाणी. जर चालणारा पांगळा असेल आणि पाहणारा जर आंधळा असेल तर शेवटी तिथं काहीच हाती लागणार नाही. पांगळ्या व्यक्तीला चालता येईल का, योग्य दिशा मिळेल का त्या ठिकाणी, नाही मिळणार. ते ठिकाण काढता येणार नाही जिथं जायचं आहे ते, तिथं जाता येणार नाही. आणि व्यक्ती जर आंधळी असेल तर त्याला सुद्धा मार्गक्रमण करणं अवघड होतं. पाहतो आपण समाजामध्ये चांगला मार्ग दाखवणारे लोक खूप कमी असतात, हाताच्या बोटावर मोजणे इतकीच असतात. आणि खड्ड्यात घालणारे लोक पुष्कळ आहेत, जे असे सुद्धा अनुभव लेखकाला आलेले आहेत. ज्या लोकांचा मार्ग, ज्या लोकांची वाटचाल ही योग्य नाही, अशी लोक सुद्धा लेखकाला मार्गदर्शन करतात. अशी लोक लेखकाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा या सगळ्यातून लेखकाने स्वतःला सावरलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी सगळं या ठिकाणी पाहिलेलं आहे. मी सगळ्या व्यक्तींचा अनुभव घेतलेला आहे. मी सगळा समाज माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि या सगळ्यातून मी बाजूला झालेलो आहे. आणि माझं वेगळेपण, माझं स्वत्व, मी माझी जी सामाजिक बांधिलकी आहे ते जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी अडकून पडलो नाही. माझं कर्तव्य, माझं तात्पर्य, माझं इप्सित, माझं ध्येय मी पूर्ण करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. मी माझं वेगळेपण, मीपण, स्वत्व जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यनी माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. बघा मित्रांनो, जसा सूर्य, बघा खूप चांगलं प्रतीक या ठिकाणी वापरलेलं आहे लेखकानं. सूर्य कसा आहे मित्रांनो, तर तळपणारा आहे, तो तेजस्वी आहे. आणि उगवतो कशासाठी, दुसऱ्यासाठी उगवतोय सूर्य, स्वतःसाठी कधीच नाही. त्याच्या तेजाचा, त्याच्या त्या प्रकाशाचा त्याला स्वतःला काहीच उपयोग नसतो मित्रांनो. तसं माणसाचं जीवन सुद्धा असलं पाहिजे. जो माणूस जगतोय, जो धडपडतोय, जो कार्य करतोय, जो पळतोय, त्याच्यामध्ये परोपकारता असली पाहिजे. जे करायचे ते समाजासाठी, जे करायचे ते दुसऱ्यासाठी, जे करायचे ते राष्ट्रासाठी, जे करायचं आहे ते समाजासाठी. याची परोपकारता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजणं आवश्यक आहे. तर या प्रतीकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हेच लक्षात येतं की लेखक सुद्धा दुसऱ्यासाठी झटलेले आहेत. वेडेपीर म्हटलं जातं, कलंदर म्हटलेलं आहे या लेखकाला सुद्धा. म्हणजे कलंदर वृत्ती, कलंदर म्हणजे काय, तर आपल्याच विचारामध्ये, आपल्याच कार्यामध्ये मग्न असतो. तो आपलाच विचार किंवा आपलं कार्य म्हणजे स्वतःसाठी नाही, केवळ समाजासाठी. जे सदैव तोच ध्यास. अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. आपले जे राष्ट्रपुरुष होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, की ज्यांच्या कार्यामुळं आज आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत, की ज्यांच्या कार्यामुळं, ज्यांच्या राष्ट्रभक्तीमुळं आज आपण या ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये वावरतो आहोत. सर्वांना हक्क, न्याय या ठिकाणी मिळण्याचे किंवा मिळालेले आहेत असं म्हणूया आपण. जे असं कार्य करणारी जी लोक आहेत, तर ती लोक सुद्धा या सूर्याप्रमाणे तेजस्वी होऊन गेलेली आहेत. सदैव समाजाचा विचार, सदैव देश कल्याणाचा, राष्ट्र कल्याण, राष्ट्रहित, समाजाचा विचार त्यांनी केलेला होता. आपल्या संसाराची राख रांगोळी करून ज्ञानमंदिर उभारण्याचे प्रयत्न केले त्यांनी. समाजाची उभारणी करण्याचे प्रयत्न केले. अनेक समाजातील ज्या वाईट प्रथा होत्या त्या नष्ट करून समाजाला एक सुव्यवस्थित असं शासन किंवा समाज व्यवस्था सुव्यवस्थित करण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येतात. जे सर्वांचं कार्य हे दैदिप्यमान आहे. या सर्वांचं कार्य हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. बघा, म्हणूनच कवी म्हणतात, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यनी. बघा, जे सूर्य कधी मध्यरात्री असतो का मित्रांनो? नाही. बघा, म्हणजे माणसाच्या गर्दीमध्ये लेखक मध्यरात्री म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा लेखक ह्या समाजामध्ये जातात
त्यांच्यामध्ये मिसळतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात, सोडवण्याचे प्रयत्न करतात, त्यांना दिशा देतात. म्हणून म्हटलेलं आहे, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य. स्वतःला सूर्य म्हणतात ते. जे सूर्य जसा तेजस्वी आहे, सूर्य जसा निस्वार्थपणे उगवतो, मावळतो, रात्र होते दिवस होतो, आणि सूर्य आहे म्हणून हे सगळं काही चलनवलन चालतं, दिवस रात्र जे काही ऋतुमान आहे ते, बरोबर आहे. जी त्या पद्धतीनं ते लेखक सुद्धा स्वतःला सूर्य म्हणतात. का? कॉन्फिडन्स आहे लेखकाला, आत्मविश्वास आहे की माझं जे कार्य आहे ते समाज हिताचं कार्य आहे, मी समाजासाठी झटतो आहे, मी समाजाच्या कल्याणाचा या ठिकाणी विचार करतोय. म्हणून ते स्वतःला सूर्य म्हणून घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. निर्भीडपणे आत्मविश्वासपूर्वक स्वतःला ते सूर्य म्हणतात. जे सूर्य म्हणजे काय तर लेखक ते समाजाला मार्गदर्शन करतात, त्यांच्यामध्ये जातात, रात्रंदिवस ते समाजाचा हिताचा विचार करतात, त्यांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात किंवा मदत करतात. म्हणून म्हणतात ते माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य. आता हिंडणारा सूर्य म्हटलं मित्रांनो, आता हिंडणारा म्हणजे काय? लेखक हिंडतात, फिरतात, तळागाळापर्यंत पोचतात, ते त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात, त्यांच्यामध्ये मिसळतात, जे एकरूप होतात ते प्रत्येक समाजातील घटकामध्ये. म्हणून म्हटले हिंडणारा सूर्याने. सूर्य जसा उगवतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे कलेकलेने तो बदलत जातो, पुन्हा मावळतो, पुन्हा उगवतो. म्हणजे त्याचं जे रुटीन आहे, त्याचं जे काम आहे, तो अत्यंत प्रामाणिकपणे निस्वार्थपणे करत असतो. तो एका ठिकाणी स्थिर नाही. तशा पद्धतीने लेखक सुद्धा स्थिर नाही, सदैव हिंडतात, सदैव फिरतात, सदैव ते पायपीट करत आहे. आणि कुणासाठी? समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला त्यांचे कर्तव्य समजून सांगण्यासाठी, समाजाला अशा हिंसक, अघोरी किंवा संधिसाधू लोकांपासून त्यांचा बचाव करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ते पायपीट करतात, हिंडतात, फिरतात. म्हणून लेखक स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असे म्हणतात. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. बघा तर मित्रांनो, मगाशीच म्हटलं मी, सूर्य पेटतो म्हणजे सूर्य हा उगवतो, आपल्या त्या कोवळ्या सूर्यकिरणांनी संपूर्ण जे काही भूतल आहे ते त्या ठिकाणी व्यापून टाकलं जातं. नंतर तो कलेकलेने बदलत मावळतीला जातो. जे तो जसा दैदिप्यमान आहे, तो जसा प्रकाशमान आहे, तो जसा निस्वार्थपणे उगवतो, निस्वार्थपणे मावळतो, त्या पद्धतीने लेखक सुद्धा हे निस्वार्थी आहे. लेखक सुद्धा रात्रंदिवस समाजाच्या कल्याणाचा विचार करतात, प्रत्येकाला जाऊन मार्गदर्शन करतात, प्रत्येकामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी असू द्या किंवा विद्रोह असेल, नकार असेल, अशा सगळ्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कवी म्हणतात या ठिकाणी काय तर हा माझा सोहळा जो आहे पेटण्याचा, तो केवळ माझ्यासाठी नाही तर समाजासाठी आहे. माझ्या वाट्याला सुख येतं, परंतु मला त्या सुखामध्ये करमत नाही, दुःखाचा मला लळा लागलेला आहे. कारण मी एकटा सुखी असून उपयोग नाही, तुम्ही सुद्धा सर्व सुखी झालेले मला पाहायचं आहे. म्हणून म्हणतात माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. म्हणजे मी उगवतोय म्हणजेच काय, मी या ठिकाणी धडपडतोय, पळतोय, झटतोय, हे माझ्यासाठी नाही तर कोणासाठी? तुमच्यासाठी आहे, समाजासाठी आहे. म्हणून कवी या ठिकाणी या कार्यामध्ये समाधानी आहे आणि त्यांना या ठिकाणी समाजामध्येच वावरणं, समाजकार्य करणं हे आवडतं. आणि समाजातील ढोंगी, संधिसाधू तसंच भ्रष्टाचारी प्रवृत्ती नष्ट करण्याचं जे त्यांनी आव्हान पेललेलं आहे ते किंवा ते कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे पार पाडताना दिसून येतात. तर मित्रांनो, तर अशी ही कविता आहे किंवा अशी ही गझल आहे, रंग माझा वेगळा, सुरेश भट यांची. तर अत्यंत ही गाजलेली गझल आहे आणि खूप चांगली आहे. बघूयात आता एकत्रितपणे थोडेसे मी म्हणून दाखवतो. रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी त्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे,
मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा, राहती माझ्या सवे ही आसवे गीता परी, राहती माझ्या सवे ही आसवे गीता परी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. बघा, कधी सुरुवात केली मी जगायला ते सुद्धा कधीला आठवत नाही. कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, अन चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री, बघा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर मित्रांनो, अशी ही खूप सुंदर मनाला भावणारी आणि समाज वास्तव लेखकाला आलेले अनुभव, समाजाविषयी लेखकाच्या मनामध्ये असणारा कनमळा, लेखक जे समाजासाठी झटतात ते अत्यंत चपखलपणे अनेक प्रतिमा प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे. म्हणूनच ही गझल एक प्रकारे खूप अशी साहित्यिक उंचीवरती पोचलेली दिसून येते. तर अशी गझल आहे रंग माझा वेगळा. मित्रांनो, आपण सुद्धा आपला असा रंग, वेगळा असा रंग आपला निर्माण करणं गरजेचं आहे. बघा, कारण आले किती आणि गेले किती याची मोजदाद नसते मित्रांनो. आपण आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वैयक्तिक जीवन, एक कौटुंबिक जीवन जगत जगत आपण सामाजिक बांधिलकी सुद्धा आपण जोपासणं गरजेचं आहे. तर त्यालाच वेगळे पण म्हणता येईल. आणि जिथं वेगळं असतं तिथं सलाम असतो, जिथं समाजकार्य असतं, जिथं समाजाचा विचार असतो, जिथं देशाचा विचार असतो, जिथं कल्याणाचा विचार असतो, जिथं स्वार्थ नसतो, आणि अशा गोष्टी निश्चितच वेगळ्या ठरतात. आणि त्या गोष्टीची, त्या वेगळेपणाची दखल निश्चितच समाजामध्ये घेतली जाते. असं या ठिकाणी आपण वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि अशीच वाटचाल सुरेश भट यांनी केलेली, अत्यंत प्रामाणिकपणे खूप असे चपखल शब्दयोजना वापरून नंदनी प्रतिमा प्रतीकांचा वापर करून ही गझल एक वेगळ्या साहित्यिक उंचीवरती पोहोचलेली दिसून येते. तर निश्चितच तुम्हाला ही गझल, ही कविता समजलेली असेल, काही अडचण नसावी. तर काही एक बघूया कृती दिलेली आहे. पहिली कृती आहे खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा म्हटलेला आहे. अर्थ दिलेला आहे. सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. तर हा अर्थ दर्शवणारी कवितेतील ओळ आपल्याला लिहायची आहे. बघा, सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो, म्हणजे रंगोणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, अशी ती ओळ आहे. त्यानंतर मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो. तर हा अर्थ दर्शवणारी कवितेची ओळ आपल्याला सांगायची आहे किंवा लिहायची आहे. बघा आणखी एकदा, मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होऊ लागतो. या ठिकाणी दुसरी ओळ आपल्याला सांगता येईल या अर्थ दर्शवणारी. कोण जाणे कोठूनी त्या सावल्या आल्या पुढे. बघा, जे
लेखकाकडं मदत करणारे अनेक हात येतात, लेखकाला मदत करणारे अनेक लोक येतात, परंतु त्याचाही त्रास लेखकाला होऊ लागतो. म्हणून कवी म्हणतात, कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. जिथे मदत करायला आलेल्या लोकांची सुद्धा झळ लेखकाला बसते आहे, नको वाटते ती मदत, कारण त्या मदतीच्या पाठीमागे सुद्धा स्वार्थ असू शकतो, त्या मदतीच्या पाठीमागे सुद्धा मतलब असू शकतो. म्हणून लेखकाला ती मदत नको वाटते, ती लोकांची सावली, त्या लोकांचं सहकार्य सुद्धा लेखकाला नको वाटतं. आणि त्याच्यातूनच कवीनं स्वतःचं स्वत्व, मीपण, वेगळेपण, एक स्वतःचा रंग जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया तिसरा जो अर्थ आहे तो, हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे. हा अर्थ दर्शवणारी कवितेतील ओळ लिहायची आहे. बघा आणखीन एकदा, हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे. तर हा अर्थ दर्शवणारी ओळ आहे. बघा, राहती माझ्या सवेही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. बघा, म्हणजे दुःखाला सुद्धा या ठिकाणी कवीचा लळा लागलेला आहे. दुःखाला सुद्धा कवीशिवाय कर्मेना, जे इतकं हे समीकरण बनलेलं आहे. आणि लेखकालाही दुःखामध्ये राहणं गोड वाटू लागतं, पण केवळ मी सुखी असून चालणार नाही. सगळ्याच्या वाट्याला जेव्हा सुख येईल तेव्हा मी सुखाचा स्वीकार करीन, असं कवीची धारणा आहे. किंवा ही कवीची अशी वेगळी विचारसरणी, एक वेगळी जीवनशैली आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथा अर्थ आहे मित्रांनो, आयुष्याने माझीच का बरे कसरत केली. हा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा कांगळा पाहणारा आंधळा. तर अशी ही ओळ आहे हा अर्थ दर्शवणारी. तर राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.